जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोतेजनांना चैतन्य आत्मन या चॅनलचा नमस्कार. आपणा सर्वांचं ग्रंथ वाचनाच्या या उपक्रमात हार्दिक स्वागत. आजचा ग्रंथ वाचनाचा आपला 25वा दिवस. तेव्हा सर्वप्रथम आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करूया. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाची फलश्रुती वाचूया. सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो. सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो. दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही. अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते. विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते. जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयत्न असे होतील. आळशी असतील ते उद्योगी होतील. पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील. आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील. बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील. अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल. अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील. तात्पर्य: हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल. देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील. हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण दशक दुसरा समास पाचवा रजो गुणलक्षण या समासाच्या पुढील वाचनास सुरुवात करूया. मागच्या भागात आपण 1 ते 10 ओव्यांचं त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन केलं. आज आपण ओवी क्रमांक 11 ते ओवी क्रमांक 20 या ओव्यांचं वाचन करणार आहोत. आपल्या समोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 11व्या अंकापासून आपण पुढे वाचनास सुरुवात करीत आहोत. नेने तीर्थ, नेने व्रत, नेने अतित अभ्यागत, अनाचारी मनोगत तो रजोगुण. धनधान्याचे संचित मन होय द्रव्यासक्त, अत्यंत कृपण जीवित तो रजोगुण. मी तरुण, मी सुंदर, मी बलाढ्य, मी चतुर, मी सकळांमध्ये थोर म्हणे तो रजोगुण. माझा देश, माझा गाव, माझा वाडा,
माझा ठाव ऐसी मनी धरी हाव तो रजोगुण. दुसऱ्याचे सर्व जावे माझेची बरे असावे ऐसे आठवे स्वभावे तो रजोगुण. कपट आणि मत्सर कुठे देई तिरस्कार अथवा कामाचा विकार तो रजोगुण. बाळकावरी ममता प्रीतीने आवडे कांता लोभ वाटे समजता तो रजोगुण. जीवलगांची खंती जेने काळे वाटे चित्ती तेने काळे शीघ्र गती रजोगुण आला. संसाराचे बहुत कष्ट कैसा होईल सेवट मनास आठवे संकट तो रजोगुण. जय जय रघुवीर समर्थ. या पुढील ओव्यांचे वचन आपण पुढील भागात पाहूया. आता आपण ओवी क्रमांक 10 ते ओवी क्रमांक 11 ते ओवी क्रमांक 20 यांचा मराठीतील अर्थ पाहूया. 11 अंक 11 पासून आपण सुरुवात करीत आहोत. दान, धर्म, जप, ध्यान, पाप पुण्य यांचा काहीच विचार जेथे नाही, परमार्थाच्या कोणत्याच भावनांना थारा न देणे तो रजोगुण. तीर्थव्रत किंवा अतीत अभ्यागत जो जाणत नाही व ज्याच्या मनाचा कल नेहमी अनाचाराकडे असतो तो रजोगुण. धनधान्य साठवावे अशी इच्छा होते, मन धनलुब्ध असते आणि जो अतिशय कृपण असतो तो रजोगुण. कृपण म्हणजे इथे कंजूसपणा या अर्थाने इथे शब्द वापरलेला आहे. मी तरुण, मी सुंदर, मी बलवान, मी चतुर, मी सर्वात थोर असे जो म्हणतो देहाभिमान धरतो तो रजोगुण. माझा देश, माझा गाव, माझा वाडा, माझी जागा जमीन अशी ज्याच्या मनात भाव असते तो रजोगुण. माझा देश, माझे घर, माझे कुटुंब व मी ह्याप्रमाणे मी आणि माझे यांच्या अभिमानात चिंतेत व सुखदुःखात गुंग होऊन राहतो तो रजोगुण. दुसऱ्याचे सर्वस्वी नुकसान होऊन आपले मात्र कल्याण व्हावे असे विचार मनात येणे हे रजोगुणाचे लक्षण. कपट, मत्सर, तिरस्कार व काम हे विकार देहांत उत्पन्न होणे हे रजोगुणाचे लक्षण होय. मुलाबाळांवर ममता करणे, स्त्रीवर अतिशय प्रेम करणे आणि सर्वांबद्दल लोभ असणे हा रजोगुण. ज्यावेळी जीवलगाचे साठी खंती, ममता व चिंता उत्पन्न होते त्यावेळी रजोगुण लगोलग आला म्हणून समजावे. संसारात अनेक कष्ट भोगीत आहे तरी पण असा हा संसार सुखरूप कसा होईल अशाबद्दल जो काळजी करतो तो रजोगुण. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण समर्थ श्री स्वामी समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या वाचनाचा समारोप करूया. शुका सारिके पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोत्यांना पुन्हा एकदा नमस्कार, धन्यवाद. भेटू पुढच्या भागात.